1 तारीख को पगार होनी चाहिए, होनी चाहिए। माझं नाव सिल्विया सोनटक्के आहे। मी GNM आहे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची NUHM मध्ये कार्यरत सर्व GNM ची हीच मागणी आहे की दर महिन्याला पगार हा आमचा 1 किंवा 2 तारखेला व्हावा। कारण नियमित कर्मचाऱ्यांचा पगार बरोबर 1 तारखेला होतो, परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसिस असल्यामुळे आमच्या पगाराला विलंब लावला जातो। असं होऊ नये, कारण पगार हा आमचा अगदी कमी आहे। 20-25 हजार पगार आहे, त्यातही तुम्ही 20-20, 15-15 दिवस जर पगार उशिरा देणार तर मुलींचे घर कसे चालणार। म्हणून 1 ते 2 तारखेला आमचा पगार होणे आवश्यक आहे। आणि दुसरी मागणी म्हणजे इथे भरपूर GNM आहेत ज्यांना 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष होत आहेत। त्यांनी इथे जेव्हा जॉईनिंग दिली NUHM मध्ये आणि नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे हे दवाखाने, तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की पुढे भविष्यात जाऊन कुठे ना कुठे NMC ला, नागपूर महानगरपालिकेला वाटेल की आम्हाला नियमित करतील किंवा आमचं काहीतरी भविष्य होईल। परंतु जेव्हा आता नागपूर महानगरपालिकेने जागा काढल्या तेव्हा आमचा विचार न करता नवीन भरती घेऊ असं ठरवलं। तर याच्या विरोधात आम्ही म्हणतो आहे, कारण आमच्याकडे अनुभव आहे, एवढा वर्ष आम्ही NMC ला दिलेले आहेत। तर आमचा विचार करायला पाहिजे त्यांनी। आणि तशा भरपूर GNM कार्यरत आहे, परंतु सिनियरिटीच्या हिशोबाने ज्या 52 बसत आहेत तर त्यांनी घ्यावं अशी विनंती त्यांना आहे। त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे। नाही, आमच्या मागण्या तर आम्ही पहिल्यांदा निवेदन देतानाच आमची मागणी दूर केल्या गेली। मग समजा आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्हाला कोर्टात जावं लागेल आणि त्यांच्याकडनं मदत घ्यावी लागेल। आंदोलन आमचे सुरूच राहणार आहे, कारण जे आतमध्ये चालू आहे ते सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे की NUHMच्या GNM कर्मचाऱ्यावर काय अत्याचार होत आहे। हा एक प्रकारचा अत्याचारच आहे की ती GNM सुरुवातीला 2016 काय आम्ही 2008 पासून आहे, 5000 सॅलरीवरती तुमची सेवा NMC ला सेवा देते आहे, नागपुरातल्या नागरिकांना सेवा देत आहे आणि तेव्हापासून आता तिचं सॅलरी फक्त 20,000 वाढ आहे। आणि अशा सॅलरी इतका वर्ष देऊन सुद्धा आज त्यांचा विचार केला जात नाहीये। तर तेव्हा आम्ही तर हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे, म्हणजे लोकांनाही कळलं पाहिजे की नागपूर महानगरपालिका आमच्याशी कसा खेळ खेळतोय।